म्हणजे दारूच्या त्या वाईट झोनमध्ये मी जवळपास 3 वेळेस सुसाईड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर असं ठरवलं की बाबा आता दारू पिऊन आपल्याला मरून जायचं. तर एका दिवशी देशीच्या 11 क्वार्टर पिल्या होत्या एका दिवसामध्ये. आणि त्याच्यामधून पण त्या फेजमधून मी वाचलो. दारूमुळे एवढं नुकसान झालं, अक्षरशः फॅमिली माझी डिस्टर्ब झाली. त्याच्यानंतर का नाही, जी माझी मिसेस होती त्या मिसेसला मी आजची माझी मिसेस सोबतच आहे. तर मिसेसला माझ्या खूप त्रास दिला. तिचं नाव स्वाती आहे आणि तिला लिटरली बरेच वेळेस छळ म्हणा किंवा मारणे किंवा दारूच्या नशेमध्ये बऱ्याच गोष्टी केल्या. तर ह्या जेव्हा गोष्टी माझ्या निदर्शनास येत होत्या तेव्हा मला असं वाटत होतं साला यार आपलं दारूनं संपून गेलो. कारण की माझ्याकडे करण्यासाठी काहीच नव्हतं उरलं. समाजामध्ये एवढ्या पद्धतीचं हे झालं होतं की मी इंटरकास्ट मॅरिड केल्यामुळं का नाही ॲक्सेप्टेशन कोणालाच नव्हतं. आणि त्या डिप्रेशनमध्ये का नाही मी हळूहळू त्या दारूच्या ओघामध्ये वाहत गेलो आणि कधी संपलो याचं मला समजलं, भानच नाही राहिलं. मी रेल्वे स्टेशनला जवळपास 10 दिवस भीक मागून जगलो, तिथं खाल्लो. आणि जे काही समजा जे पैसे येत होते त्याच्याकडनं जे पैसे येत होते त्याची फक्त दारू आणि दारूच प्यायचो.